जवळपास बस तुम्हाला हे सांगते. आपल्या बॉडीमध्ये कोणत्या काळजी तुमची हां चालेल. तर आता तुम्हाला आरोग्य म्हणजे काय सांगता येईल त्याच्याबद्दल. तर आपण रोगांचा अभाव असेल तर फक्त आरोग्य होईल का, तर मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्याबरोबरच आपले मानसिक, शारीरिक, सामाजिक आरोग्य जर स्वास्थ्य जर चांगले असेल तर त्याला आपण आरोग्य म्हणतो. आता रोग म्हणजे काय, तर रोग म्हणजे एखादी जीवाणू, विषाणू आपल्या शरीरामध्ये एंटर केल्यानंतर आपण आजारी पडतो, ताप येतो, सर्दी येतो, हे आपल्याला लक्षणे दिसून येतात. तर तुम्हाला असे कोणकोणते रोग माहीत आहेत? आपण 2 गट करूया, त्याने आम्हाला रोगांची नावं सांगायची. तू बरा इकडचा एक गट असेल आणि इकडचा एक गट असेल, असे 2 गट असतील आणि तुम्ही एका रोगाचे नाव सांगायचं, त्यानंतर खाली बसायचं आणि तुम्ही एक रोगाचं नाव सांगायचं आणि खाली बसायचं. हां, तुमच्यापासून सुरू करूया. सांग, एखाद्या रोगाचं नाव सांग. कोणताही रोग. किती आजार आहे? किती रोग आहे? टीबी. हा बस. रोगाचं नाव सांगा. विचार करून सांगा. म्हणजे हृदय. बसा. ठीक आहे. तर आता आपण हे असं का केलं, शरीरामध्ये हृदय आपण असे 2 भाग केले. का केले असं वाटतं तुम्हाला? तर रोगाचे सुद्धा प्रकार पडतात. त्याच्यामध्ये संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग असे 2 प्रकार पडतात. असे संसर्गजन्य रोग म्हणजे काय, तर संपर्कात आल्यानंतर एखादी आजारी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तिला तो आजार होतो. मग जसे की फ्लू, ताप, डेंग्यू हे काय करतात की संसर्गजन्य रोग आहे, म्हणून आपण हाय कट केलेला आहे. आणि हा हृदयरोग हा हृदयाशी संबंधित आहे. तो एखाद्या व्यक्तीला झाला आणि तो दुसऱ्या संपर्कात आला निरोगी व्यक्तीच्या, तर त्याला तो आजार लागू होत नाही, म्हणून तो आपण असे 2 भाग केलेले आहे. त्यानंतर आपण एक कृती करणार आहोत. त्यासाठी मला 2 विद्यार्थ्यांची गरज आहे. कोण येणार पुढे? यातील एक निरोगी व्यक्ती असेल आणि 2 तुम्ही मित्र-मैत्रिणी आहात आणि हा खूप दिवस झाले शाळेला आला नाही कारण त्याला डेंग्यू झालेला आणि तो रोज शाळेत येतो. मग तुमच्या दोघांचा असा संवाद घडवायचा आहे की आपल्याला 3 दिवस शाळेला का आला नव्हतास असं तू विचारायचं आणि तो सांगा की मला डेंग्यू झालेला आणि का, कशाबद्दल, त्याचं कारण सांगा. 2, 3 आजारी होतो. मला डेंग्यू झाला होता. मी शिरोडच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. आता ठीक आहे, फक्त ते डासाचे प्रमाण वाढल्यामुळं हा डेंग्यू आजार झाला होता. आता तुमच्यामध्ये रेग्युलर्स आहे ना, थोडे डेंग्यू झाल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्या, पण हळूहळू रोग झाल्यानंतर येईल. छान, तुम्ही छान कृती केला. आता आपण डेंग्यूबद्दल थोडी माहिती घेऊ. या संवादातून आपल्या असं लक्षात आलं की हा जो मित्र होता त्याला डेंग्यू झालेला आणि तो संसर्गजन्य आजार होता आणि तो पसरू शकतो, त्यामुळे त्याला शाळेमध्ये येता आलं नाही. मग हा आजार कसा पसरला, तर डासांचा प्रादुर्भाव. डास कोणते, सगळेच डास चावल्यानंतर डेंग्यू होतो का, तर नाही. त्या डासाची पण प्रजाती आहे. त्या प्रजातीचं नाव आहे एडिस इजिप्टी.
तीव्र ताप येतो, तीव्र डोकेदुखी होते आणि उलट्या होतात, डोळ्यामध्ये जळजळ होते, असे सर्व आपल्याला लक्षणे दिसून येतात. मग हे आजार होऊ नये म्हणून आपण काय उपाय करू शकतो? सांगा, काय सांगू शकता? काय उपाय करू शकतो? पाण्याचा साठा जास्त होऊ द्यायचा नाही. बरोबर, पाण्याचा साठा होऊ द्यायचा नाही. तुम्ही काय सांगू शकता? आपण रात्री झोपताना वनवास वगैरे जाऊ शकतो, जेणेकरून आपल्याला जास्त आराम आहे. बरोबर. अशा पद्धतीने आपण उपाय करू शकतो. उपाययोजना केल्यानंतर आपण जे रोगाचे प्रादुर्भाव आहे ते थांबवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरोग्य व रोग आरोग्य व रोग या घटकातील डेंग्यू या आजाराची थोडक्यात माहिती घेतलेली आहे.